नमस्कार मंडळी, आजची डिश एकदम खास आहे। याला म्हणतात अंडा घोटाळा। यासाठी चॉपर मध्ये आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत आणि 1 हिरवी मिरची घ्यायची आहे। ते छानपैकी बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे। आता हे बारीक चॉप झाल्यानंतर आपण अंडा घोटाळा तयार करायला घेऊया। कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 चम्मच बटर टाकून घेतलेला आहे आणि आता बटर मेल्ट झाल्यानंतर कांदा आणि मिरची जी आपण चॉप करून घेतली होती ते छानपैकी फ्राय करून घेणार आहोत। आता इथे आपल्याला 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, तेही चॉपर मध्ये छानपैकी असे बारीक करून घ्यायचे आहेत आणि कांदा आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये 1 चम्मच आपल्याला आता आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे टोमॅटो जे बारीक करून घेतलेले आहेत तेही लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो छान भाजून निघतात। कांदा टोमॅटोचं मिश्रण छान लाल होईस्तोवर तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत। 1 चम्मच चिकन मसाला, 1 चम्मच एरेसा तिखा लाल, पाव चमचा हळद आणि 1 चमचा पावभाजी मसाला। हे सर्व मसाले आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते। आता छानपैकी तेलावरती हे मसाले परतून घ्यायचे आणि छान त्या मसाल्यांना तेल सुटेस्तोवर हे भाजायचं आहे। थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे। आता ह्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बघा छान तेल सुटलेलं आहे, यामध्ये 1 पेला आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही याची आता छानपैकी कन्सिस्टन्सी त्याला येणार आहे। आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1 अंडा आधी बॉईल करून ठेवलं होतं, ते 1 अंडं घ्यायचं आणि ह्या ग्रेव्हीमध्ये उकळी फुटल्यानंतर किसणीच्या साहाय्याने छानपैकी त्या ग्रेव्हीमध्ये हे किसून टाकायचं आहे 1 बॉईल केलेलं अंडं। आता छानपैकी हे अंडं असं ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि ग्रेव्ही छान बॉईल होऊ द्यायची आहे। आता ही जी ग्रेव्ही आहे छान आता बॉईल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 अंडी घ्यायची आहेत, कच्ची अंडी एका वाटीमध्ये ती फोडून घ्यायची आहेत आणि 1-1 अंडा करून हे ग्रेव्ही जी बॉईल होते आहे त्याच्यावरती अलगदपणे आपल्याला सोडून घ्यायचं आहे। इथे मी 2 अंड्याचा वापर केलेला आहे, 1 तर किसून टाकलेला आहे आणि हे 2 अशी कच्ची अंडी त्या ग्रेव्हीमध्ये मी सोडून दिलेली आहेत। आता वरतून थोडंसं मीठ टाकत आहे, थोडासा मसाला आणि थोडीशी कोथिंबीर मी या अंड्यावरती टाकून घेतलेली आहे। आता मीडियम गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे, ही जी कढई आहे या कढईला छानपैकी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जे आपण अंडं सोडलेलं आहे ते छानपैकी बॉईल होऊ द्यायचं आहे। एक 4-5 मिनिटानंतर एका साईडनी आता एका साईडने थोडंसं बॉईल झाल्यानंतर आपल्याला हे अंडं अलगद हाताने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे दुसऱ्या साईडनेही ते छानपैकी असं बॉईल होईल। आता बघा हे ग्रेव्हीमध्ये असं अंडं जे आहे हे आता पलटी करून घेतलेलं आहे। बरेच लोक अंडा घोटाळ्यामध्ये हे हाफ बॉईलचं ऑमलेट टाकतात, पण मी इथे ह्या प्रकारे हे अंडं सोडून घेतलेलं आहे, त्यांनी चवही छान येते। हाफ फ्रायवाला ऑमलेट जे असतं ते मला नाही आवडत, सो त्यासाठी मी हे अशा प्रकारे अंडी सोडून घेतलेली आहेत। बघा मिरची टाकलेली आहे, ज्याला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या अशा टाकू शकता वरतून आणि छानपैकी हे झाकण लावून दुसऱ्या साईडनी पण बॉईल झालेलं आहे। सो आता आपलं तयार आहे हे चविष्ट चमचमीत असं अंडा घोटाळा। सो तुम्हीही हे अशा प्रकारे करून बघा, अतिशय चवीला सुंदर असं हे लागतं। भाकरी चपाती बरोबर तुम्ही हे खाऊ शकता, खूप असं छान चवीला हे लागतं अंडा घोटाळा। तुम्ही एकदा नक्की करून बघा, या अशा प्रकारे तुम्हाला नक्की आवडेल आणि आपली डिश तुम्ही करून बघितल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ती। आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।